एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. बारामतीवरून अजित पवारांनी मतदारांना विनंती वजा इशाराच दिलाय. लोकसभेसारखं झालं तर बारामतीला कोणी वालीच राहणार नाही असं अजित पवार म्हणाले. पाहूया. थोडंसं लोकसभेला काहीतरी गंमत केली, परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही. बारामतीकरांना अजित पवारांनी आपल्या स्टाईलनं विनंती वजा इशारा दिलाय. लोकसभेला तुम्ही गंमत केली, पण आता विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर बारामतीकरांना वालीच राहणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिला. त्यावर शरद पवारांनी उद्या मीच देशाचा प्रमुख आहे असं म्हणतील अशा बोचऱ्या शब्दात समाचार घेतलाय. थोडंसं लोकसभेला काहीतरी गंमत केली, परंतु ठीक आहे, मी आता त्याचं काढत नाही. आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जम्मतच होईल. मी खोटं नाही सांगत, तुमच्या लक्षात येत नाही. काही भावनिक करायचा प्रयत्न केला तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही. साहेबांनी सांगितलं 1.5 वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार नाही, निवडणूक लढवणार नाही आणि खासदार पण होणार नाही. त्याच्यानंतर कोण बनणार आहे याचा विचार करा. आणि कुणात तेवढी धमक आहे, कुणात तेवढी ताकद आहे. लोकांनी एकही गवत केली म्हणजे काय, त्याला मत दिली नाही हेच ना, मत दिली नाही. दुसरं काय, लोकांचा अधिकार आहे, त्यांना योग्य असेल ते केलं. पण तुमच्या बाबत असं मीच वाली हे शब्द वारंवार सभेमध्ये बोलले जातात. नाही, कोणी असं आहे, उद्या कुणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा माझी काही तक्रार नाही, पण लोकांनी म्हणलं पाहिजे ना, मी म्हणून करू शकतो. याआधी सुद्धा अजित पवारांनी शरद पवार यांच्यानंतर बारामतीचं मलाच बघायचं आहे असं म्हटलं होतं. आता अजित पवारांनी विधानसभेत पुन्हा वेगळा विचार केला तर बारामतीकरांना वालीच राहणार नाही असा शब्दप्रयोग केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पलटवार केला आहे. कोणीही कुणाच्या नंतर मी असं भाष्य करत नाही. माझी इच्छा आहे माननीय मोदीजी आणि अमित शहांनी पण 100 नाही 200 वर्ष जगावं. त्याच्यामुळे ही भाषा माझ्या संस्कारात बसत नाही. बारामतीमध्ये अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पवारांचाच नातू युगेंद्र पवार मैदानात आहे. त्यावरून अजित पवारांनी शरद पवारांच्या पत्नी आणि दादांच्या काकी प्रतिभा पवार यांच्याकडे देखील मोर्चा वळवला. माझ्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत काकी आल्या नाहीत, आता नातवाचा पुळका आल्याचं दादा म्हणाले. तुम्हाला बारामतीकरांना सांगतो, मला तुम्ही 91 पासून आमदार केलं, खासदार केलं, तेव्हापासून कधी प्रतिभा काकी आल्या बाहेर? आताच म्हणजे काय नातवाचा पुळका आलाय मला तर काय कळलं. जर एक मिनिट, जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी. मी काकींना इलेक्शन झाल्यावर विचारणार आहे काय एवढा पुळका आला होता त्या नातवाचा तुम्हाला, त्यावेळेस मी विचारेन, परंतु आता विचारण्याची वेळ नाही. अनेक सुद्धा इथं माझ्या फारसा कधी फारसा फरायचं नाही. बाकी सगळ्यांचं माझ्या घरचे बहुतेक सगळे लोक येतात. लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशा लढाईत बारामतीच्या जनतेनं शरद पवारांच्या पाठीशी राहणं पसंत केलं. दादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाला आणि सुप्रिया सुळे चौथ्यांदा खासदार झाल्या. त्यामुळे अजित पवार चांगलेच अलर्ट झाले. त्यामुळे बारामती तालुक्यातल्या गावोगावी जाऊन छोटेखानी सभा घेत आहेत. त्याचं कारण म्हणजे लोकसभेला बारामतीमधून कमी झालेलं लीड. बारामती लोकसभेच्या 6 विधानसभा क्षेत्रातून स्वतः अजित पवार आमदार असलेल्या बारामतीमध्ये विधानसभेतच 47,381 मतांची आघाडी सुप्रिया सुळे यांना मिळाली आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार पिछाडीवर राहिल्या. अजित पवारांचं आत्ता सध्या जर आपण पाहिलं तर बारामती तालुक्यातल्या प्रत्येक गावात ते जात आहेत. म्हणजे परवा दिवशी त्यांनी जळगाव पठार येथे एक सभा घेतली होती आणि आत्ता तुम्ही जे म्हणालात तर त्यांनी इतकं भावनिक आव्हान केलं की ते तर म्हणाले की बाबांनो
तुम्ही साहेबांचा मान राखला, माझा मान राखा. तर आत्ता अजित पवारांना असं वाटतं की लोकसभेतील जे मताधिक्य सुप्रिया सुळे यांना मिळालं होतं तर त्याच्यामुळे कुठेतरी लोक आपल्यापासून दूर सरकलेत. बारामतीच्या गावांमध्ये की ज्यांचा थेट शरद पवारांशी संबंध आहे तिथे एक गट कायमच होता की जो अजित पवारांच्या विरोधात होता आणि आता तो गट खूप सक्रिय झाला आहे आणि त्या गटाने असं ठरवलं आहे की अजित पवारांना जर आपण आत्ता रोखू शकलो नाही तर पुढच्या भविष्यात कधीच रोखू शकणार नाही आणि याच्यामुळे मला असं वाटतं की अजित पवारांची स्थिती सध्या खूपच वाईट आहे. अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यावरून देखील पहिल्यांदाच थेट निशाणा साधलाय. शरद पवार साहेबांचा फोटो लावतो, स्वतःचा फोटो लावून मतं माग असं आव्हान अजित पवार यांनी दिलं. आता इथं बघा, साहेबांचा फोटो लावलाय, साहेब उभे आहेत का? नाही. उभा कोण आहे? युगेंद्र. त्याचा लाव ना म्हणा, तुझ्या नावावर मत माग ना. साहेबांच्याकडे बघून तर इतके वर्ष बारामतीनं मत दिलीच आहेत आणि आता काय सांगताय? आम्ही साहेबांच्या विचारांनी बोट धरून चाललोय. अरे बोट चोर, पळायला लाग. बारकी पोरं बोट धरतात, मोठ्यांनी बोट नसतं धरायचं, दर्शन घ्यायचं पुढे चालायचं. हे काही पण चाललंय. घरामध्ये फूट पडली हे अजित पवार स्वतः मान्य करतायत, पण लोकसभेत झालं तेच पुन्हा होऊ नये यासाठीच अजित पवार विनंती आणि आवाहनासह शाब्दिक बाणही सोडण्यात मागे पुढे पाहत नाहीत. कराडहून दिनकर थोरातसह दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.